चला जरा फ्रेश वाटलेलं आहे, चहा वगैरे मस्त प्यायलेला आहे आणि खूप सारी आज सकाळपासून नुसती कामच करते मी तुम्हाला म्हटलं, पण ती काही मला कामं दाखवायची नव्हती कारण की तुम्ही सगळ्याच जणी कामं करताय हो, मला माहिती आहे. तर आता आपण खूप जास्त काम करतोय, काम 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 आणि काम. आता मी मार्केटलाही जाऊन आलेली आहे, निम्म सामान मी आणलेलं आहे, निम्म अजूनही मला आणायचंय. ॲज युजल निम्म सामान घेऊन आले कारण तेवढं चालायचं होतं आणि आता मी जाणार आहे गाडी घेऊन आणि उरलं सगळं सामान घेऊन येणार आहे. आज तुम्हाला सांगते, सगळे हे वरचे मागचे सगळे कप्पे सगळे आवरले. 2-3 महिन्यापूर्वी मी आवरून घेतलं होतं, एकीला बोलवलं होतं. मग त्याच्यानंतर पावसामुळे बारकीशी बुरशी येऊ तेऊ. तर आता मस्तपैकी गेले 2-3 दिवस मी सगळी कपाटं स्वच्छ केली, खालचे कागद बदलले आणि मुख्य म्हणजे एक्स्ट्रा जी भांडी मला लागत नव्हती ती मी देऊन टाकली. काही भंगारवाल्याला दिली, काही कुणाला दिली, काही कुणाला, जी जी पाहिजेत ती द्या. काळे 2 चहाची भांडी आणि काळ्या 2 कढया आणि एक चिरकी कढई ही मात्र मी ठेवून घेतलेली आहे. माझी आठवण नव्हे तर ती यूट्यूबची आठवण म्हणून. तुमच्या सगळ्यांची नावडती आणि माझी आवडती. तर मी आता माझ्या जे नवीन आणलेली भांडी होती ते सुद्धा सगळे स्वच्छ केली कारण की त्याची स्टिकर्स काढली पहिलं. आणि माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे खूप साऱ्या पराती आणि खूप काय खूप आहे, वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत. ती सगळी आता बाहेर काढलेली आहेत. आज मावशी नव्हत्या म्हणून हा सगळा उद्योग केला. मग एका मावशींना घेऊन आले, म्हटलं तुम्ही जरासं मला हे विसळून द्या. आपण असंच करतो ना. मग त्या असतात नवीन तरीसुद्धा त्यांनी खूप छान काम केलं, मला सगळं विसळून दिलं. मग मी आता सगळं इकडे एका गाऊनवरती सगळी भांडी अशी पसारा घातलेली आहे तिथे खाली. दाखवू का? तुम्ही म्हणणार का ना, हे बघा असं आता निम्म्याहून अधिक भांडी वर गेली बरं का. तर ताटं वाट्या आणि तुम्हाला सांगते काय सांगू, इतकी वाट्या आणि इतकी भांडी आणि इतकं काय सगळं चिरलेलं मला सापडलं. ह्या वर्षीचा जो उन्हाळा आहे तो उन्हाळा समस्त भांड्यांना सुद्धा त्रास झालेला आहे त्याचा. स्टीलची भांडी जी आतमध्ये अशी वर होती ती अशी गरम होऊन तडकली. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं मी बरीच सारी भांडी ताटं काय करणार हो. तरी मला कसं, मी बाहेरचं जे आम्हाला पाणी दर 4 दिवसांनी पाणी येतं आमच्याकडे, मग ते पाणी आम्ही भरून ठेवतो. मग त्याच्यावर आम्हाला झाकून ठेवायला भांडी लागतात, ताटं लागतात. त्या सगळ्या ह्याच्यावरती आपण जे वेगवेगळ्या बादल्या वगैरे भरून ठेवतो त्याच्यावर झाकायला मला ताटं लागतात. मग त्यामुळे ती फुटकी ताटं सगळी त्याच्यावर आता लावणार आहे, लावलेली आहेत आता ऑलरेडी सुद्धा. अशी सगळी छोटी मोठी कामं करत मी बसले. तुम्हाला मी सांगू का, मी हे सगळं का सांगतेय, हे काय मोटिवेशनल आहे माहिती आहे का, की आज मला ना एकीने कोणीतरी लिहिलं, मॅडम तो नेहमी तुमचा कुकर दाखवताना तसा बाहेरच्या भांड्याचा जो कुकर असतो, बाहेरच्या झाकणाचा जो कुकर असतो त्याच्यातनं वाफ जात असलं तर काय करायचं तेही सांगा. आता मला लक्षात आलं, अरे आपल्याकडे सुद्धा तसा एक कुकर आहे आणि तो माझ्या आईचा. तर लगेचच मी वर चढून तो शोधून काढला. म्हणजे मोटिवेशनल बघा, तुमच्या कमेंटसुद्धा कशा मोटिवेशनल आहेत. माझे जसे व्हिडिओ मोटिवेशनल, तुम्ही म्हणता तेच दाखवता, तोच डोसा तोच भात, आज फ्लावर घातला, उद्या कोबी घातला, मग काय ढबू मिरची घातली, मग काय गाजर घातला, बाकी सगळं तेच. बाकी सगळ्या गप्पा तुम्ही ऐकत नाही, तुम्हाला गप्पा आवडत नाही. तुम्ही काय बाबा हुशार आणि विचारी माणसो, हाय थिंकिंगवाली, तुम्हाला हे साधं भोळं आमचं सारखं जगणं काय आवडणार हो की नाही. आम्ही आपल्या रोज भेटलो तरी सेम गप्पा मारतो. काय झाला का चहा? हो झाला. जेवलात का? हो जेवले. काय काम झालं का? झालं. कुठं बाहेर निघालात का? हो. हीच वाक्य वर्षानुवर्षे आपण शेजारणीशी बोलत असतो, पण आम्ही ती बोलत असतो. आम्ही घुम्मन गुश्यासारखं बसत नाही. असं आम्ही घुम्मन गुश्या म्हणतो. आम्ही त्याला काय म्हणायचं, घुम्मन गुश्या. तर आम्ही तसं नाही. गंभीर वगैरे हे शब्द फार मोठे झाले, घुम्मन गुश्याचे शब्द छान आहे.
तुम्हाला जर का अशा गप्पा आवडत नसतील तर तुम्ही घुम्मन घुश्शे. मज्जा. तुमचा स्वभाव रडका असेल तर मी तर काय करणार ना. गंभीर बिंबीर बरं, त्याला सिरियस म्हणतात. गंभीर लोकांना जरा हसवायचा प्रयत्न तर करता येतो. हे ह्यांचं काय करायचं. तर असू दे. तर मला आपल्या ह्या सगळ्या बायका असतात त्या काही फार हल्ली तर तुम्हाला सांगते, गप्पा आणि स्वयंपाक ह्या गोष्टी सगळ्या बायकांच्या खूप लाडक्या, आणि ज्वेलरी आणि साड्या, आणि मी तेच तर करते. अहो हे करता करता मी तुमच्याशी गप्पा मारत असते. तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा. तुम्हाला काय काहीतरी सांगत असते, मी शेअर करत असते. काही माझे अनुभव शेअर करते, कधी हेल्थचे करते, कधी कुठले करते. तर माइंड, बॉडी अँड सोल ह्या सगळ्यावरती आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गप्पा मारत असतो. ज्यांना समजतात त्यांनाच हे आमचे व्हिडिओ समजतात. बाकी सगळेजण काळी काळी भांडी भांडी भांडी, अल्युमिनियमची भांडी 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 एवढंच करत बसतात. करा. ज्यांना त्या व्हिडिओतलं काही घेताच येत नाही त्यांना काय, त्यांच्यासमोर काय डोकं फोडून घ्यायचं. अहो प्रत्येकात आता काल कशात तरी मी कोबी कोचणे दाखवला होता, तर लगेचच बरोबर मला त्यात कोबी कोचलेलाच दाखवायचा होता. कारण की तुम्ही काय करता, कोबी खिसता ना किंवा मग चिरता, कारण मला कोबी कोचलेलं दाखवायचं होतं. आणि त्या व्हिडिओमधलं ते स्पेशल होतं आणि बरोबर बायकांनी ओळखलं कोबी कोचणे हे मला दाखवायचं आहे म्हणून. आणि इतर गप्पा तर आहेतच, पण नेहमीसारखं बघणाऱ्यांनी काळी काळी कढई 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 हेच बघितलं. बघणाऱ्यांनी बघू देत, आम्ही काय बदलणार नाही. तुम्हाला काय माहिती त्याच्यात काय मस्त मस्त होतात रेसिपी, काय वाटेल ते. काय म्हणे त्यातलं अल्युमिनियम पोटात जातं. अहो 40-40, 50-50, 60-60, 70-70 वर्ष त्याचं ना वजन कमी झाले ना वाढले. कळलं का. त्याच्यावर राप बसलाय म्हणून वजन वाढायला पाहिजे होतं, होय की नाही. पण तो राप सुद्धा ना त्याच्या रंगासारखाच आहे. तर गंमत सांगायची म्हणजे ॲज युजल तुम्ही त्या काळ्या कढईमुळे कमेंट करता, पण चांगल्या व्हिडिओतले काही जे पॉईंट्स असतात ते विसरता किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. टिप्सकडे तर तुमचं लक्षच नसतं. तुमचं लक्ष नावं कसं ठेवू मी या मॅडमना असं असतं. काय चुका शोधून काढू, जसं काय तुमचं रिॲक्शनच असल्या चॅनल असल्यासारखं करता तुम्ही. अहो रिॲक्शन आणि रोस्टिंग चॅनलवाल्यांना पैसे मिळतात म्हणून ते करतात तसं. रोस्टिंग आणि रिॲक्शन काय उगाच करतात लोक. रोस्टिंग रिॲक्शन करणं, अहो आमच्यासारखे व्हिडिओ करणं खूप सोपं आणि साधं आहे. रोस्टिंग आणि रिॲक्शन करायचं म्हणजे आधी त्यात सगळ्यातल्या चुका शोधून काढायच्या, नसलेल्या चुका लादायच्या 2 नंबर, आणि तिसरं म्हणजे त्याच्यासाठी डोकं किच्च करून घ्यायचं, डोक्याला त्रास करून घ्यायचा, ते लिहून काढायचं, त्या पद्धतीने असं असं करून बोलायचं, निगेटिव्हिटीचं नाटक करायचं. अहो काय ते रोस्टिंग रिॲक्शनवाल्यांचं सोपं नाही करणं. हे आमच्यासारखे व्हिडिओ करणं खूप सोपं ते नाही हो, आपल्याच्यानं जमणारच नाही. स्पेशल त्या लोकांना म्हणजे ना अक्षरशः ग्रेट म्हणायला पाहिजे. त्यांना शक्य नाही हो, सोपं नाही आहे. तसे शब्द शोधून काढायचे, त्या ॲक्शननी बोलायचं, करायचं, शब्दरचना वापरायची तशी, आणि हे सगळं खोटे रागे भरायचे सगळ्यांना, तरी कसं ते अवघड आहे हो. तर असो, तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा असं काहीतरी रोस्ट करायला बघता, जळता जळवता, स्वतः करपता करपवता वगैरे बरंच काय असतं. तर कमेंट्समधनं करता तर ठीक आहे, तो तुमचा प्रश्न आहे, स्वभाव होय की नाही, अंदाज अपना. पण मी तुम्हाला एक सांगते बरं का. आता ही माझ्या या साडीविषयीच मला आज बोलायचं आहे असं समजा. तर ही साडी जी आहे ही बँगलोरमधनं घेतली होती. साधारणतः माझ्या मते मी ना 1000ला 4 वगैरे अशा घेतल्या होत्या. 3 नाही 4च घेतल्या होत्या ह्या. म्हणजे साधारणतः 250ला वगैरे ही पडली ना, 200-250ला ही एक पडली. तर तुम्हाला सांगते ही साडी हिला ना इस्त्री करावी लागते. 1-2 वेळा घातली मी, 2 वेळा म्हणजे आता घातल्यावरती ती इतकी चुरगुळायची की इस्त्रीच करायची लागायची. आणि अलीकडे 2 वेळा धुतल्यानंतर मी बघितलं
तर ती साडी मऊ झाली आणि इतकी सुंदर झाली, इतकी सुंदर झाली की आज मी तिला इस्त्री न करता मी नेसली आहे. म्हणजे मला काय वाटायचं, ही साडी अशी मुद्दा होणार, सुरकुतणार, म्हणजे क्रशचं कापड असतं तसं, आणि मी नेसूच शकणार नाही. पण मी मावशींना फक्त एवढंच म्हटलं की ही घडीमध्ये धुवा आणि घडीमध्ये वाळत घाला. आणि त्यांनी ती घडीमध्ये वाळत घातली. त्यांनी धुताना सुद्धा मी त्यांना म्हटलं घडी मोडूच नका तिला, कारण तुम्ही जर का अशी मोडली आणि तिला असं असं केलं ना, मग तिची पूर्ण सुरकुतून जाते. मग मी मावशीनं काय म्हटलं, त्या काय ही साडी त्यांनी काय ह्याच्यातनं मशीनमधनं काढली नाही. नाहीतरी आमच्याकडे आम्ही मशीनमधनं फक्त वाळवतो, धुतो आम्ही हातावरच. तर त्यांना मी म्हटलं घडीमध्येच धुवा. तर अशीच्या अशी घडीमध्ये मस्तपैकी आधी साबणात भिजवली बराच वेळ, त्याच्यानंतर ती 2-4 वेळा चांगल्या पाण्यातनं काढली, त्याला साबण लावला. त्यांनी तशी घडी त्याची मोडूच दिली नाही आणि घडीच्या घडीच त्यांनी अशी लांब अशी वाळत घातली. आणि तुम्हाला मी सांगते, मला इस्त्री करायची जरुरी पडली नाही. साडी एकदम मऊसूत झालेली आहे, त्याचा जो रखरखीतपणा होता तोही कमी झालेला आहे. मला ही आता खरीच सिल्क आहे की काय मला असं वाटायला लागलं, पण मी घेतलेली आहे ही बँगलोरमधनंच, तर सिल्कमधलाच काहीतरी प्रकार असणार. तर हे मला सांगायचं होतं, आपण सगळ्याची गडबड करतो. मी हे एक उदाहरण दिलं तुम्हाला. नाही तर परवाच मलाही असं वाटलं होतं घेऊन टाकावी कुणाला तरी, कितीही सारखी. मग मला देताना पण वाटलं ती बाई कशी काय नेसू शकणार, मीच नेसू शकत नाही तर, असं मला वाटलं. कारण की ज्याला आपण देऊ ती व्यक्ती काय सारखी इस्त्री करणार का? हो नाही ना. मलाच इस्त्री करायला कंटाळा येतो, आणि त्या बाईचं तर काय, ती काय बाई म्हणणार काय 16 मुळा होणारी दिली असं म्हणणार ना, म्हणून मी देऊ पण शकले नाही. पण नंतर आज मी वाळल्यावर बघितली, घडी करून ठेवली होती, वाळली घडी करून ठेवली तिनं. आणि आज मी सहज म्हटलं तिला आता आतमध्ये ढकलून देऊया किंवा इस्त्रीला तर टाकून देऊया. बघते तर काय मस्त. थोडक्यात चटकन कुठलाही निर्णय घेऊ नये, थोडा पेशन्स पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आणि मुख्य म्हणजे कसं होतं माहितीये का, समजा आता एखादी साडीचंच उदाहरण घेतो की, आता ही साडी आहे, साडीला कुठंतरी काहीतरी डाग पडतो, खाताना नाही इथे बऱ्याच वेळेला पडतोच पडतो. लहान मुलं असली तर इथं लागतं, इथं लागतं, त्यांची लाळ वगैरे लागते, किंवा मग पदराला काहीतरी लागतं. आणि फॉलला लागल्याचा काही संबंध नाही, आपल्याला कुठं दिसते फॉलला काय लागलंय की नाही ते आपल्याला काही दिसत नाही, लोकांनाही दिसत नाही. त्यामुळे फॉलचं काहीतरी होईना तिकडं, किती का घाण होईना तिकडं डोक्याला लक्ष द्यायचं नाही, फार शॉर्ट लागून घ्यायचा नाही डोक्याला. तर मग इतरकडे जेव्हा आपण बघतो ना साडीवरती, आपल्याला नेमका तो डागच दिसतो. कुणाचाही असला ना तरी तो डागच दिसतो. आपण पटकन म्हणतो ते लेबल काढायचं राहिले बरं का साडीचं, म्हणजे तेवढं सगळीच बाकीची साडी वगैरे सोडून कुठेतरी लेबल काढायचं राहिलेलं असतं, तेच आपण बघतो. किंवा बऱ्याच वेळेला काय म्हणतो आपण करतो, इथं ही साडी ना इथे अशी ओढली गेलेली असेल तर इथं जरा असं होल मोठं झालेलं असतं, ते दिसतं. आपण म्हणतो साडी पिनमध्ये फाटली आहे हां. मग लगेचच त्या बाईला जिनं नेसलेली आहे तिला ते इतका कॉम्प्लेक्स येतो की असं वाटतं की अरे आपण साडी फाटकी नेसली आहे म्हणजे काहीतरी तिला अपमान झाल्यासारखं वाटतं, म्हणजे तिचा मूड सगळा खराब. तसंच आपण सुद्धा काही वेळेला म्हणतो साडीला काहीतरी डाग पडलाय. आता ठीक आहे, मागं डाग पडला तर आपण सांगणं अगदी बरोबर आहे की मागं डाग पडलाय, पण पुढे इकडे तिकडे डाग पडला तर पडला म्हणायचं काय त्याच्यात एवढं मस्तचं. पण दिसणाऱ्याला तो डागच दिसतो. सगळी साडी दिसत नाही, सगळं छान दिसत नाही, बाकीचं काही दिसत नाही, बाकीचे गुण दिसत नाही, तो डागच दिसतो. आणि बघणारी व्यक्ती तो डाग बघते आणि त्या डागावरती सगळं कॉन्सन्ट्रेट होतं. साधी गोष्ट, आमची ती कढई त्याला जरा चिर गेलेली आहे, ते चुकीचंच आहे, काय बरोबर नाही आहे माझं. ती मी काढायचा प्रयत्न करायला लागली आहे, त्या मापाची मला मिळाली, माझ्या हाताला ते बरं वाटायला लागलं. कारण आजकाल ना मला हे उचलायला नको वाटतं, दुखतो माझं, रिस्ट पण दुखतं आणि हे पण दुखतं. त्यामुळे मला जेवढं हलकं असेल तेवढं बरं वाटायला लागलंय. तर त्यामुळे एखादी हलकी अशी मला मिळाली तर मी नक्कीच ती चेंज करीन, किंवा एखादी जड मी वापरून बघीन, आणि जर का माझ्या हाताला ती बरी वाटली तर नक्की ती चिर पडलेली काढून टाकेन मी, तो काय प्रश्न नाही. पण तुम्हाला सांगते, आता बऱ्याचशा 99% बायकांच्या लक्षात आलेलं आहे मॅडम काय बदलणार नाहीत, म्हणून त्या मला बोलायचं सोडून दिलेले. पण एक दोन टक्के जणी आहेत त्याच्या मागच लागलेत, त्या कढईच्याच मागं लागलेले आहेत म्हटलं तरी चालेल. व्हिडिओच बघत नाहीत, व्हिडिओ बघायचाच नाही, नुसतं ते कढई
आणि त्याच्यावरून मला कसं नावं ठेवता येईल, वेडवाकडं कसं बोलता येईल, इकडेच सगळं लक्ष. म्हणजे बघा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे जी फारशी इम्पॉर्टंट नसते त्या गोष्टीकडे जेव्हा लक्ष देता आणि तिथेच जेव्हा तुमचं लक्ष राहतं तेव्हा तुम्ही बऱ्याच साऱ्या चांगल्या गोष्टी मिस करता, तुमचं दुर्लक्ष होतं त्याच्याकडे. आयुष्यात असंच तर आहे ना, एक कुठंतरी एवढासा संकट आलेलं असतं. अहो एवढं आयुष्य माणसाला दिलेलं आहे, त्याच्यात एवढंसं ते संकट, एवढंच काहीतरी आपल्या मनाविरुद्ध होतं, एवढासा कोणीतरी आपला अपमान करतो, एवढंसं काहीतरी दुःख होतं. आयुष्यभराचा एवढा विचार केला, जगाचा एवढा विचार केला, तर त्यात ते एवढंच काय म्हणतात त्याला, अणुमात्र एवढं तर संकट असतं, दुःख असतं आणि आपण त्याला गोंजारत बसतो, त्याचाच विचार करतो आपण सारखा. आणि आयुष्यभराचं सगळं आपलं ध्येय विसरून जातो, आपला आनंद विसरून जातो, सगळं आपण विसरून जातो, आपलं जगायचं विसरून जातो, आपण आयुष्यातले इतर क्षण विसरून जातो. आणि त्या अणुमात्र आपल्या मनाविरुद्ध झालेली गोष्ट म्हणजे संकट, आपल्या मनाविरुद्ध झालेली गोष्ट म्हणजे दुःख, होय की नाही. आणि ती गोष्ट आपल्या मनासारखी करण्यासाठी लागणारे जे प्रयत्न, त्याला म्हणायचं संघर्ष. ते काय असं नेहमी यशस्वी होतात असं नाही. आणि म्हणून मग आपण दुःखी होतो आणि आपल्याला वाटतं ते संकट. तर तसं काही नसतं. ती एक काहीतरी प्रतिकूल गोष्ट झालेली असते आपल्या आयुष्यात, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे न झालेली गोष्ट, ती प्रतिकूल गोष्ट झालेली असते, म्हणून आपल्याला दुःख झालेलं असतं, म्हणून आपल्याला ते संकट वाटत असतं, म्हणून आपल्याला ते संघर्ष करावासा वाटत असतो आणि म्हणून आपण नाराज असतो, आपल्याला नैराश्य आलेलं असतं, आपल्याला डिप्रेशन आलेलं असतं की काय हे माझ्याच बाबतीत काय हे सगळं. त्या एवढ्या अणुमात्र गोष्टीसाठी आपण एवढं सगळं आयुष्य जे आहे, आसपासचं आयुष्य, आपल्याला देवाने दिलेलं आयुष्य, आपल्याला देवानं सर्व जे काही दिलेलं आहे ते सर्व 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 विसरून जातो. आणि जी गोष्ट आपल्याला अणुमात्र दिलेली नाही आहे आणि तिच्याकडेच आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं, आपलं मन एकाग्र होतं, आपण सारखा त्याचाच विचार करतो. का तर ती गोष्ट मनासारखी नाही आहे ना. आपल्या दुःख काय तुमच्या मनासारखं आहे होय, किंवा जे आपल्या मनासारखं होत नाही त्याचं आपल्याला दुःख होतं. पण बाकीच्या मनासारख्या झालेल्या गोष्टी बघा ना. आता माझं हे एवढंसं जरा सारखं दुखतंयच आजकाल, आणि इथं सुद्धा माझं दुखतं. मी तुम्हाला म्हटलं नाही का, मी ती माझी 2 व्हीलर अशी मागे ओढली आणि तेव्हापासून हे दुखतंय म्हणजे कसं, मला असं जाणवते की मधनं आपल्याला हे दुखतंय. पण ठीक आहे, मी दुर्लक्ष करून माझं सगळं काम करत असते. पण झोपताना मला असं वाटतं, अरे आपल्याला फ्रोझन शोल्डर झालं तर काय करायचं, किंवा आपलं उद्याला हे हल्लंच नाही तर काय करायचं, वगैरे वगैरे. म्हणजे विचार करतो मन आपलं, नाही करत असं नाही. इतकं सगळं बाकीचं चांगलं दिलेलं आहे ते सगळं सोडायचं आणि एवढंच दुखतंय, तर तिकडेच आपलं लक्ष असतं. तसंच आहे आपल्या आयुष्यात. ह्या अशा अनेक घटना असतात की ज्याला आपण दुःख म्हणतो, संकट म्हणतो, परंतु ह्या सर्व गोष्टींच्याचकडे फक्त आपण लक्ष देतो आणि बाकी जे सारं आपल्याकडे आहे, देवानं दिलेलं आहे, नशिबानं मिळालेलं आहे, दैवानं मिळालेलं आहे, पूर्वपुण्याईनं मिळालेलं आहे, ह्या सर्व ज्या आपल्याला गोष्टी मिळालेल्या आहेत ह्या सर्व आपण विसरून जातो. जी एवढी अणुमात्र गोष्ट असते तिच्याकडे आपण लक्ष ठेवतो आणि बाकी सर्व चांगल्या गोष्टीच्याकडे त्यामुळे आपलं दुर्लक्ष होतं. एका एवढ्याशा गोष्टीकडे आपण त्याला इतकं महत्त्व दिल्यामुळे आयुष्यातल्या खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टींनाच आपण विसरून जातो आणि त्याचा आनंद घ्यायचा आपला राहून जातो. मला काय तुम्हाला सांगायचं होतं हे लक्षात आलं असेलच तुम्हाला. ते काय फक्त कढईविषयी किंवा ह्याच्याविषयी नाही, आयुष्याविषयी बोलत होते मी. कढईविषयी सोडून देते मी. एक उदाहरण घेतलं आयुष्याविषयी, आणि त्याच्यासाठीच मी कढई बदलत नाही, कारण मला सारखं सारखं हे सांगायला मिळतं ना तुम्हाला. दुर्लक्ष करा, ती चिरलेली कढई दुर्लक्ष करा, बाकीचं सगळं बघा की काहीतरी. अहो एवढं आयुष्यामध्ये, एकतरी ह्या एजमध्ये इतक्या उत्साहाने मी तुमच्याशी बोलत असते, करत असते, एवढं मस्त चॅनल चालवत असते, 1 मॅन शो. आम्ही मस्तपैकी आफ्टर एज 60 खूप छान राहत असतो, भांडतो पण आम्ही पुष्कळ. तेही मी ते दाखवत नाही का मी. अहो सांगते की मी सगळ्या गोष्टी. भांडायला ते माझ्याशी भांडतच नाही तो मिस्टर, उत्तरच देत नाहीत.
एवढं दुर्लक्ष करायचं की फार अपमानच, घोर अपमान. त्यामुळे भांडणं आमची होत नाहीत. होत असतो तो त्यांच्याकडनं सारखा माझा असा घोर अपमान होत असतो. आणि अलीकडे मला तो वाटतच नाही, मला ते अंगवळणीच पडलेलं आहे, मला ते मला काहीच त्याच्याबद्दल वाटत नाही. तुम्ही मला विचारता ना सारखं मॅडम काका अबोल आहेत, मौन असतं त्यांचं, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही का? ते काय त्यांचा स्वभाव, माझा स्वभाव, होय की नाही? तर अशा मी खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या गमती जमती करत असते. तर हे आपण एन्जॉय करूया लाईफ. उगाच कुठलं काय एवढं चिटकू घेऊन बसता आणि विनाकारणच मला काहीतरी बोलत राहता. अहो आयुष्यामध्ये खूप आहे, खूप आहे आयुष्य. बघण्यासारखं खूप आहे आयुष्यामध्ये, जगण्यासारखं खूप आहे, देण्यासारखं खूप आहे आयुष्यात, घेण्यासारखं खूप आहे. बरोबर आहे ना?